छत्रपती संभाजीनगर मधल्या वाळूज एमआयडीसीत शाईन एंटरप्राइजेस कंपनीला भीषण आग लागली होती। यात 6 कामगारांचा होरपळून मृत्यू झालाय। रात्री 1:15च्या सुमारास ही दुर्घटना घडली। अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवरती नियंत्रण मिळवलं। तब्बल 3 तास त्यांना हे नियंत्रण मिळवण्यासाठी लागले। दरम्यान हे सगळे कामगार बिहार राज्यातून कामानिमित्त आले होते। संदीपान भुमरे, संजय शिरसाट आणि अंबादास दानवे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली आहे। कोणत्याही प्रकारची सुरक्षिततेचे साधनं त्या ठिकाणी नाहीत। एमआयडीसीचं कोणत्याही जे काही अधिकारी त्यांचं कोणतंही लक्ष नाही आणि असा प्रकार जर वारंवार ज्या बजाजनगरमध्ये इंडस्ट्रीज आहेत त्याच्याकडे असलेलं एमआयडीसीचं दुर्लक्ष आणि मग कंपनी मालकांनी त्यांच्या स्वार्थासाठी त्यांच्या फायद्यासाठी कामगाराला राबवून घेण्याचा जो प्रकार झालेला आहे, माझी अशी मागणी आहे की ह्या प्रथमतः मालकावर 302 मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे। लोक राहतात कसे, कोंबून जनावर कसे राहतात, बकऱ्या गायी वगैरे कशा गाडीत कोंबून येतात, तशा पद्धतीनं इथं लोक राहिलेले पाहिलेले तिथं सगळ्या पदांत। म्हणून याला कोणी बघतच नाही। उद्योग विभाग बघत नाही, कामगार विभाग बघत नाही, कामगाराचा डिश विभाग बघत नाही आणि म्हणून या सगळ्या घटना झालेल्या आहे। मला असं वाटतं याची उच्चस्तरीय चौकशी व्हावी। कंपनी मालक जो कोणी असेल तो आणि एमआयडीसीचे अधिकारी यांच्यावर 302चा गुन्हा दाखल झाला पाहिजे। बिलकुल ही मागणी लावून धरणार।